यथोचित स्वागत सन्मान. सर तुम्ही आलेत आणि या स्पर्धेची शोभा वाढली. येस, एक मॅच की एक षटक. हा मॅच चालू झाल्यानंतर येस ऑल राईट. मॅन ऑफ द मॅच निनाद सुर्वे. इथे असाल तर प्लीज या मॅन ऑफ द मॅच साठी. एक जबरदस्त पद्धतीने तुम्ही खेळ दाखवला. त्या दोघांची नावं ना मोकाशी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत निनाद सुर्वे यांना. अप्रतिम, अद्वितीय, विलक्षण कामगिरी. आता गोलंदाजी ट्रॅकवरती GD गौरव दाभोळकर, फलंदाजी ट्रॅकवरती मानस, एका बाजूला अमित म्हात्रे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शिरगावकर लायन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत यांचा पार्थ असतील. आउट ऑफ कंट्री असतात परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी जोडले जातात. तेच पार्थ आपल्याला पाहायला मिळतात डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्याच बॉलवरती फटका तर जरूर चांगला खेळला. जिथे आपण पाहतायत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने आकार घेत धावफलकाला सुरुवात होते. कालच्या दिवसात देखील मानस यांनी प्रयत्न हेच केले होते. 2 धावा आहेत. कारण या रेंजमध्ये जर तुम्ही खेळलात तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती 2 धावा मिळतील आणि तो स्ट्रॉंग झोन देखील राहिलेला आहे. बॉलला टॅप केलंय. पार्थ क्षेत्ररक्षण करतील. पार्थच्या आधी तिथे आसिफ पोहोचले. गोलंदाज तयार. यावेळेला फटका खेळलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फलंदाज बाद होतील. पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचं पतन गॉन. पाटील नेटवर्क्स या चॅनलवरती आपण ही स्पर्धा पाहताय. ज्यांनी पाटील नेटवर्कला सबस्क्राईब केलं असेल त्यांच्या डायरेक्ट यूट्यूबच्या होम पेजवरती ती स्पर्धा दिसेल आणि ज्यांनी या पाटील नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आत्ताच करा. याच पद्धतीच्या आणखीन मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील पाटील नेटवर्क्स या चॅनलमधून. आणि बेल आयकॉनला हिट करायला देखील विसरू नका. ज्या अनुषंगाने तुम्हाला टुर्नामेंटची माहिती मिळेल. कुठे कशा स्पर्धा चालू आहेत. चेंडूंचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 3 आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका तर खेळला. शेवटच्या क्षणाला झेल सुटला आणि या झेल सुटल्याचा भुगतान आता शेवटच्या क्षणाला काय होईल ही तेवढंच महत्वाचं आहे. धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 वरती. गोलंदाज तयार. सामना चालू असताना आपण होलिका दहन देखील अगदी थोड्या वेळात करणार आहोत. जिथे सरांच्या शुभ हस्ते होलिका दहन तिथे होणार आहे क्रिस्टल पार्कचे. अगदी सरांना विनंती करतोय की सर आपण या. तुमच्या शुभ हस्ते, तुमचा तो मान आहे. तुम्ही आज आमचे अतिथी आहेत. तुमच्या शुभ हस्ते होलिका दहन आपण करणार आहोत. आज होळीचं हे शुभ औचित्य साधून साहेब इथे आले. महेश वाडावकर सर आणि त्यांच्या शुभ हस्ते होळी दहन होईल. आणि गावामध्ये कसं असतं, गावचा पाटील असतो तो होळी दहन करतो आणि आज क्रिस्टल पार्कचे पाटील वाडावकर सर आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही होळी दहन होईल. जयेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. जयेश संख्ये षटक क्रमांक 2 मध्ये. फटका तर केला. क्षेत्ररक्षण हाताने नाही तर पायाने आम्ही खेळून दाखवतो. फुटबॉलची स्किल्स बघायला मिळाली. धैर्य अगदी ज्यावेळेला बॉल पायावरती आला झोप उडाली असावी. पुढचा बॉल चांगला बॉल.
इथे सुमित चिल्ले आहेत का? सुमित चिल्ले, एका बाजूला 5 फिल्डर आणि एका बाजूला 5 फिल्डर हा रूल असेल तर एका बाजूला यांचे 6 फिल्डर असेल तर तो बॉल मग 5-5 आपण रिस्ट्रिक्शन ठेवलं आहे का? अच्छा, रिस्ट्रिक्शन नाही. ऑल राईट. धावसंख्या फलकावरती 6. डेड बॉल घोषित केलाय. लक्षात घ्या, आता थोडंसं तुम्हाला कोऑपरेट करावं लागेल आणि ज्या वेळेला जर तुमच्याकडे खेळाडू म्हणून खेळाडूती ह्या गोष्टी जर असतील तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. ते खूप महत्त्वाचं असतं. ॲग्री करावं लागतील ज्या काही गोष्टी असतील. एक बॉल आणि एक बॉलचा खेळ झालाय आणि 6 धावा या धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर लहू चव्हाण, चांगले क्रिकेट कालच्या दिवसात, फिल्डिंग उच्च कोटी अद्वितीय राहिली, परंतु यावेळेला टॉप एज फलंदाज बाद. इथे विकेट क्रमांक 2 झटका हादरा गॉन. दोन बॉल 6, 2 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. याही वेळेला आपण पाहतायत सॉफ्ट हँडनं बॉलला फक्त वळण दिली. सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्यानं 7 धावा, 7 ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा या परिपूर्ण होत्या धावफलकावरती. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल होता तिथे क्षेत्ररक्षण पार्थ यांना बॉल बीट करत निघून चाललाय. होलिका दहन देखील तिथे होते आणि महेश वाढावकर सर तिथे आहेत. आज होळी आणि होळीच्या अग्नीत जळू दे दुःख सारे आणि तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण सारे. होळीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. फटका केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक आणि आउट आहे. प्रेक्षक राजे आहेत आणि तिथे फलंदाज बाद होत असताना माणसाने चान्स घेऊन बघितला होता की डाळ शिजली तर शिजली, परंतु तिथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांनी दाखवलं की तो फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. शिरगावकर लायन्स लीड करत असताना पार्थ यांना आपण पाहिलं. कालच्या दिवसात समालोचन देखील त्यांनी एक सामन्यामध्ये ऐकवलं आम्हाला. पितळे यांचं देखील आपण पाहतात इंग्लिश समालोचन ऐकलं. तदनंतर मृण्मय ठाकूर यांना आपण ऐकलं. सुमित चिल्ले यांना आपण ऐकलं. अनेक समालोचक आहेत इथे. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल होता आणि इथे देखील आपण पाहतात काय चाललंय. खराब क्षेत्ररक्षण. या षटकातील सर्वाधिक खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. जिथे धावफलक आता जाऊन पोहोचते 15 वरती. 2 षटकांचा खेळ संपल्या, 15 धावा. एका बाजूला सुनील पाटील आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत सुनील पाटील आणि एका बाजूला त्यांच्या माध्यमातून त्यांचे साथीदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजरंग पार्थ शिरगावकर दाखल झालेत. संघाचे संघ मालक ओनर आणि पार्थ शिरगावकर स्वतः दाखल होत आहेत. हेमंत यांना पण पाहतात या संघाला लीड करत असताना. आज होळीचं हे अतिशय सुंदर शुभ औचित्य साधून ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आज 7व्या पर्वामध्ये पोहोचली. अनेक स्पर्धा होत असतात, परंतु सातत्य राखणं गरजेचं असतं आणि ते सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच क्रिस्टल पार्क प्रीमियर लीगचा हा देखणा आणि दैदिप्यमान सोहळा. फटका तर केलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चालल्या पार्थ शिरगावकर यांच्या विरोधात. आक्रमण बजरंग. खूप चांगला फटका. 19. कालच्या दिवसात धावा होत नव्हत्या. आजच्या दिवसात धावांचा वेग वाढता दिसतोय. आजच्या दिवसात धावांचा ग्राफ उंचावताना बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 धावा या धावफलकावरती आहेत. 3ऱ्या सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातली. उर्वरित ह्याच अनेक सामने आपल्याला बघायचे आहेत. 16 मॅचचं शेड्यूल आहे आणि त्या शेड्यूलच्या हिशोबानं जर आपण तपासून पाहिलं थोडंसं डिले आहोत. कालच्या दिवसात 3 वाजलेत आणि आज खऱ्या अर्थानं 2:30 ते 3 पर्यंत आपल्याला पॅकअप देखील करायचं आहे.
फटका खेळला हेमंत आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत यांचं. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर असेल. 4 बॉलचा खेळ झालाय, 20 वरती धावफलक. 3 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती 20 आहेत. पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. जिथे विकेट किपर आपण पाहतात कालच्या दिवसात ज्यांनी शाबान खूप चांगला झेल कॅरी केला होता आणि सेलिब्रेशन विराट कोहली टाईपचं राहिलं होतं त्यांचं, तेच यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल, नो बॉल घोषित केलाय. आता जर खऱ्या अर्थानं आपण तपासून पाहिलं तर धावफलक आकार घेईल एकनं जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 21-21. 4 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल वाईट बॉल आहे. पार्थ शिरगावकर एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी करतात. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील जर तुम्हाला एक गुणवत्ता दाखवायची असेल. फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी आली, कलेक्ट करून स्टम्प्सवरती उद्ध्वस्त करता आलं नाही. शेवटचा बॉल आणि 23 धावा. 4-4 षटकांचं क्रिकेट बघायला मिळतं. अंडरम नाईट क्रिकेटचा थरार होलिका दहन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इन टू द गॅप अँड गेट इट. बजरंग इज ऑन फायर. दॅट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग, सुपर बॅटिंग. 27 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. तीन बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिल्या तर 29 वरती जाऊन पोहोचतायत. एक अतिशय सुंदर पद्धतीनं मॅच चालू आहे, जिथे अतिशय सुंदर पद्धतीनं. आता इथे नक्की काय झालंय, पंच दर्शवतात की नो बॉल आणि नो बॉल +1 धावफलकावरती धावसंख्या आता आकार घेईल. 31, 32 आहेत का, 31च झालेत. क्या बात आहे. बजरंग आता सांगतात की थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, लढायचं आहे. ज्या अनुषंगानं धावफलक आता भरपूर वेगानं अगदी धावफलक जाऊन पोहोचलं. 35-35. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खेळलाय, फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि पार्थ शिरगावकर दुसरीचा प्रयत्न, फलंदाज रनआउट सुनील पाटील. सुनील पाटील बाद देखील होत आहेत. आता धावसंख्या फलकावरती 36 आहेत. होलिका दहन होत असताना जिथे महेश वडावकर सरांच्या शुभ हस्ते होली दहन झालं आणि आज या होळीच्या अग्नीमध्ये तुमची सारी दुःख दहन होत तुमचे चांगले क्षण यावेत, हीच आशा अपेक्षा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 36 आणि 37 धाव्यांचं टार्गेट. इथे आपण पाहू शकाल होळी दहन होत असताना ते क्षणचित्र कैद करतायत. पुढील होणारा सामना जर आपण तपासून पाहिला, पित्रे पॅन्थर्स आणि एका बाजूला जिजाऊ वॉरियर्स यांच्यातला महत्त्वाचा सामना आपल्याला बघायला मिळेल.
पितळे पॅन्थर्स आणि जिजाऊ वॉरियर्स दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण प्लीज टॉस साठी रिपोर्ट करा. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दक्ष तन्ना आणि स्नेहल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 37चं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित म्हात्रे चे फलंदाज स्नेहल कोलेकर आहेत. त्या फलंदाजाकडे जी गुणवत्ता आहे कालच्या दिवसात जरूर प्रभावी केलं. आज पाहूया कुठल्या पद्धतीने खेळतील. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, बाहेर आले, शफल झाले, तदनंतर ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटनं डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला क्लिअर. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 4. गरज होती मोठ्या फटक्याची आणि त्या धावा इथून मात्र शोधतायत. चांगला स्ट्रोक, जबरदस्त पद्धतीनं ड्रीम स्टार्ट, स्वप्नगत सुरुवात आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. तन्मय कोलेकर पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक केलाय. सिंगल मिळणार. सिंगलच्या साह्यानं धावांची गती 2 बॉल आणि 5 धावा. पुढील होणारा सामन्याचा टॉससाठी प्लीज या. जिजाऊ वॉरियर्स आणि पितळे पॅन्थर्स दोन्ही कर्णधार डिले न करता आपण टॉससाठी यायचं आहे. आजच्या दिवसात लीग स्टेजचे जर आपण तपासून पाहिले तर 12 सामने आणि तदनंतर अंतिम फेरीचे मात्र आपण पाहतोय 4 सामने. मारुती माने यांना आपण पाहतायत. मॅकलोड्स क्यू डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत आणि निश्चित स्वरूपात एक जबरदस्त क्रिकेटपटू. ऑन साईडला फटका खेळला, बॉल चाललाय सीमा पलीकडे. धावा मिळतील 4. 37 धावा जरी असल्या तरी देखील आम्ही देखील कुणापेक्षा कमी नाही. 4 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 10 टॉससाठी आलेले आहेत जिजाऊ वॉरियर्स आणि एका बाजूला पितळे पॅन्थर्स. फटका पुन्हा एकदा खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज इथे सेफ झोनमध्ये पोहोचतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तन्मय कोलेकर जे फलंदाज आहेत त्यांना शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. जिथे पहिल्या षटकात शेवटचा बॉल 11 धावा स्नेहल यांना आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल नाही मिळणार. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या खेळा अखेर धावसंख्या 11. 18 बॉल आणि 26 धावा. धावा होऊ शकतात. मी करीन आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. आत्मविश्वास या शब्दावरती तुम्हाला काम करावं लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत आता इथून कुठला संघ पुढे येणार, कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. 18 बॉल 26 ची गरज. इथे जर आपण तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. सुनील पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टॅप केले बॉलला, समोरच्या दिशेने आहेत आणि पंचांकडे मोठी मागणी. जिथे आता पंच आलेत वॉर रूम मध्ये, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि पाहिलं जाईल तेथे फलंदाज बाद असतील का. चला टॉससाठी या पितळे पॅन्थर्स. जर इथे असाल तर आपण टॉससाठी या.
नॉट आउट. जिथे आपण पाहतायत बॅट स्लाइड झाली आणि तिथे फलंदाज नॉट आउट राहिले. शेवटचा बॉल, धावसंख्या 15. पितळे पॅन्थर्स, आपण इथे असाल तर प्लीज या. फटका खेळलाय इंटू द गॅप. चांगलं क्षेत्ररक्षण. लहू चव्हाण यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लहू चव्हाण यांनी इथे फलंदाज बाद होत आहेत. विकेट प्लस 2 रन. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची काही गरज नव्हती. लहू चव्हाण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांचा मी उल्लेख करू शकतो. काही कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी. कालच्या दिवसापासून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नावाची नोंदणी केली जाईल, ज्यांनी अद्वितीय असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटकांचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 17. आता गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज. 12 बॉल आणि 20 धावा अशी स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. काय विषय? OUT आउट. फलंदाज इथे बाद असतील. विकेट प्लस 2 रन. आता 12 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. लाईनच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जे खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण ज्यांनी दाखवलं. चला या टॉससाठी या. वेळ भरपूर घेताय आपण, प्लीज. वेळ महत्वाची आहे. त्या अनुषंगानं वेळेची दिरंगाई न करता चांगला फटका खेळलाय. आणि इथे आपण पाहतायत आता 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज. स्नेहल कोलेकर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 14 वरती खेळत आहेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय. बंदुकीच्या गोळीतून ज्या पद्धतीने वेग असतो त्याच पद्धतीचा वेग या फटक्यामध्ये. दॅट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. धावसंख्या 21. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 16. जास्त वेळ न घेता प्लीज आपण टॉससाठी यावं प्लीज. होलिका दहन चालू आहे, त्या अनुषंगानं पितळे पॅन्थर्स आपला कर्णधार पाठवायचा आमच्याकडे. चांगला बॉल, चांगला बॉल. आता जर आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 16ची गरज. जिजाऊ वॉरियर्स आणि पितळे पॅन्थर्स. फटका तर खेळला. पितळे भाऊ, आपण जर होलिका दहन झाली असेल तर प्लीज टॉससाठी आपण रिपोर्ट करायचं आहे. तुम्ही संघाचे संघ मालक आणि स्वतः कर्णधार आहेत. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मानचं क्षेत्ररक्षण चाललं आणि यावेळेला पंचांनी बोट उचललं आकाशाकडे. विकेटचं पतन होणार. फलंदाज इथे बाद होतील. आता 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 15 धाव्यांची. गौरव दाभोळकर यांना आपण पाहतायत. गौरव दाभोळकर आपल्याला पाहायला मिळतील. इथे जर तपासून पाहिलं तर सध्या जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती तपासून पाहिली तर 23. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 14 धावा. 6 बॉल आणि 14ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती लहू चव्हाण या स्पर्धेतील सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून लहू चव्हाण हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षा भोगले पितळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पितळे पॅन्थर्स आणि मारुती माने. इथे 2 कर्णधार
मारुती माने टॉस जिजाऊ का पितळे हर्षा भोगले वॉन द टॉस अँड ॲट फील्ड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट. चांगला बॉल हाताळला लहू चव्हाण यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेला आपण पाहतायत फटका तर केला. गौरव दाभोळकर आहेत आणि ते रनआउट होतील. फलंदाज आता इथे बाद होत आहेत आणि तन्मयीला शेवटपर्यंत लढावं लागेल. झुंज द्यावी लागेल स्नेहल यांना. आणि 4 बॉल आणि 14ची गरज म्हणजे आता 4 बॉलमध्ये 3 चौकारांची गरज. रुपेश रबाडा दर्शवतात की एक बॉल चांगला आला की विजयाचा सुगंध दरवळत जाईल आणि तो बॉल हा असेल का. इथे आपण पाहतायत चांगला बॉल जो यायला हवा होता तो आता मिळतोय. इथे आपण पाहतात फलंदाज बाद होतील. चांगले क्रिकेट. स्नेहल बाद होतील. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 13ची. शिरगावकर लायन्स हा संघ थोडासा आता अडचणीत आलाय. कल्पेश आघाव आपल्याला पाहायला मिळतात. कार्य सम्राट एक टॅगलाईन लागली जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व धैर्य सोलंकी दाखल झालेत. यस आपण पाहू शकाल 2 बॉल 13ची गरज. 2 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. लहू चव्हाण यांचं कौतुक करावं लागेल. चांगला बॉल. इथे आपण पाहतात आता 1 बॉल 13ची गरज. जिंकण्याआधीच लहू चव्हाण यांनी हात वर केला होता की यस आता जवळपास आम्ही जिंकणार. हॅट्रिक देखील त्यांनी घेतली. हिट विकेट टीम हॅट्रिक बघायला मिळाली. हिट विकेट झालेत आणि इथे विजयाचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरमध्ये 4 विकेट. मॅन ऑफ द मॅच लहू चव्हाण. उनको ही दे देंगे मॅन ऑफ द मॅच. चला पुढील मॅच पितळे भाऊ पितळे पॅन्थर्स अरेंज करून घ्या आपण फील्ड आणि निमंत्रण द्या फलंदाजांना जिथे जिजाऊ वॉरियर्स मारुती माने आणि टीम आपल्याला बघायला मिळणार आहे.